श्री स्वामी समर्थ. यंदा म्हणजेच 2026मध्ये अधिक मास येत आहे. अधिक मास 17 मे ते 15 जूनपर्यंत आहे. अधिक मासामध्ये वाण देण्याची परंपरा आहे आणि ही संख्या 33 असते. 33 वस्तूंचे दान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण प्रत्येकालाच अनरसे किंवा महागड्या वस्तू दान करणे शक्य नसते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 33 वस्तू ज्या तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि गरजूंच्या कामीही येतील. पहिल्यापासूनच आपण ऐकत आलो आहे की अधिक मासामध्ये 33 अनारसे हे दान केले पाहिजे. परंतु आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच घरी अनारसे बनवणे किंवा विकत घेणं परवडतं असं नाही. मग काय आपली भक्ती अपूर्ण राहणार का? तर मुळीच नाही. मंडळी, देवाला तुमच्या वस्तूंच्या किमतीपेक्षा भावनांशी जास्त देणं घेणं असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा बजेट फ्रेंडली वस्तू ज्या तुम्ही घेऊन दान देऊ शकता. चला तर मग कमी खर्चात अधिक पुण्य कसं मिळवायचं ते पाहूया. सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे फळे. 33 केळी दान करणे हे खूप शुभ मानलं जाते आणि ते खिशालाही परवडते. त्याचबरोबर तुम्ही 33 खारी किंवा 33 बदाम एका ताटात ठेवून ते दान म्हणून देऊ शकता. हे खराब होत नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही वापरता येतात. जर तुम्हाला एखाद्या आश्रमात किंवा गरजू मुलांना दान करायचे असेल तर 33 बिस्किट पुडे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे अशा वस्तू ज्या खराब होणार नाही आणि कुणाच्या तरी कामाला येतील. उदाहरणार्थ 33 वातीचे पाकीट किंवा घरी बनवलेल्या 33 वाती दान करणे. हे दीपदान इतकेच महत्त्वाचे आहे. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर 33 छोट्या तांब्याच्या किंवा पितळाच्या पळ्या किंवा देवघरात कामाला येतील अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 33 रुमाल किंवा 33 जोड्या साध्या सुती वस्त्राचे तुम्ही दानसुद्धा देऊ शकता. मंडळी, माझ्या मते ज्ञानदानापेक्षा मोठे दान कोणतेच नाही. तुम्ही एखाद्या शाळेत किंवा गरजू मुलांना 33 वह्या किंवा 33 पेन देऊ शकता. त्याचबरोबर भगवद्गीतेचे छोटे 33 ग्रंथ किंवा स्तोत्रपोथ्यांचे दान करणे हे अधिक मासात अत्यंत फलदायी मानले जाते. जेव्हा कोणी ती पोथी वाचेल तेव्हा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे सुवासिनींसाठी सौभाग्य अलंकार. अधिक मासात सुवासिनींना बांगड्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही 33 बांगड्याचा एक संच किंवा 33 डझन मोठं बजेट असल्यास देऊ शकता. हे दिसायला खूप सुंदर दिसते आणि त्याचा खर्चही कमी असतो. त्याचबरोबर नारळ किंवा खोबरं 33 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किंवा 33 नारळ अधिक मासामध्ये तुम्ही दान करू शकता. कोणत्याही पूजेत नारळ हे पूर्णत्वाचं प्रतीक असतं. जर नारळ महाग वाटत असेल तर सुक्या खोबऱ्याच्या वाट्या तुम्ही नक्की दान करू शकता. सुक्या खोबऱ्याच्या वाट्या हा एक उत्तम आणि सुटसुटीत पर्याय आहे. याशिवाय तुम्ही सुपाऱ्या देखील देऊ शकता. सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं. 33 सुपाऱ्या घेऊन त्यांना हळद कुंकू लावून दान करणे हे खूप शुभ मानलं जातं. हा सर्वात कमी खर्चात होणारा पण अत्यंत पवित्र असा पर्याय आहे. आता तुम्ही 33 वस्तू कोणत्याही निवडा, पण त्यासोबत रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका. दक्षिणेशिवाय दान पूर्ण होत नाही. म्हणून 33 वस्तूंच्या वर 1-1 रुपयाचं नाणं ठेवा किंवा एकत्रित 33 रुपये दक्षिणा म्हणून ठेवा.
यामुळे तुमच्या दानाला शास्त्राप्रमाणे पूर्णत्व मिळेल. तर मंडळी, तुमच्या खिशाला जे परवडेल आणि जे इतरांच्या कामाला येईल अशाच 33 वस्तूंची निवड करा. 17 मे ते 15 जून या काळात तुम्ही काय दान करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशा साध्या सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.